एकदा एक सिंह खूप दिवसांपासून भुकेला होता. बराच वेळ त्याने एका जनावराचा पाठलाग केला, पण ते जनावर निसटून पळून गेलं. सिंह आता खूप दमला होता. काहीच शिकार न मिळाल्यामुळे निराश होऊन तो जंगलाच्या दिशेने चालू लागला. रस्त्यात त्याला एक गुहा दिसली. आराम करण्याच्या विचाराने सिंह गुहेत गेला. त्याने विचार केला की आत कोणी प्राणी असेल तर आयतीच शिकार मिळेल. पण आत गेल्यावर त्याने पाहिलं की गुहा रिकामी होती. सिंह गुहेतच थांबला आणि एखाद्या प्राण्याची वाट पाहू लागला. ती गुहा एका कोल्ह्याची होती, जो त्यावेळेला बाहेर गेला होता. परतल्यावर कोल्ह्याने पाहिलं की गुहेच्या बाहेर आत जाणाऱ्या प्राण्याच्या पंजांचे ठसे आहेत. कोल्हा विचारात पडला. अरे चा, हे कोणाच्या पायाचे ठसे आहेत? असं वाटतंय सिंहाचे. अरे बापरे, मी जर आत गेलो तर तो मला मारूनच टाकेल. पण तो कोल्हा खूप हुशार होता. त्याने गुहेकडे बघून जोरात हाक मारली. गुहा, अगं ए गुहा. पण गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. गुहा, अगं काहीतरी बोल. पण गुहा तरी सुद्धा शांतच होती. अगं गुहा, तू आज माझ्याशी बोलत का नाहीयेस? काय झालंय? तरीही गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. हे बघ, जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी इकडून परत निघून जाईन. हा, मूर्ख सिंहाने विचार केला, कदाचित ही गुहा नेहमी कोल्ह्याबरोबर बोलत असेल. चला, हिच्याऐवजी आज आपण उत्तर देऊया. मग कोल्हा आत येईल आणि आपल्याला पोट भरून खायला मिळेल. असा विचार करून सिंहाने आवाज दिला. अरे माझ्या मित्रा, ही तर गंमत होती. आत कोणीही नाही. तू अगदी आरामात आत ये. कोल्ह्याला कळलं की हा तर सिंहाचाच आवाज आहे. तो एकदम सावध झाला. अरे सिंहा, तू काय मला मूर्ख समजलास? आत येऊन तुझी शिकार बनायला मी काय वेड आहे की काय? मी चाललो आणि तू पण निघून जा. मी तुझ्या हातात येणार नाही असा तसा. एवढं बोलून कोल्हा तिथून निघून गेला. मूर्ख सिंह आपले हात चोळत बसला. सावधानता आणि हुशारी प्रत्येक संकटात कामाला येते.